नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। राहुरीत बुवासिद्ध बाबा यात्रा उत्सवादरम्यान 2 गटात तुफान हाणामारी, 20 ते 25 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल। राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा यात्रा उत्सवादरम्यान 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान तुफान हाणामारीत झालंय। या घटनेत लोखंडी रॉड, फायटर व चॉपरचा वापर करून मारहाण करण्यात आल्यानं 8 ते 10 जण जखमी झाले असून राहुरी पोलिसांनी 20 ते 25 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुवासिद्ध बाबा यात्रा उत्सव सुरू असताना गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री सुमारे 11:15 वाजेच्या सुमारास शहाबाज अन्सार सय्यद व मंगेश झिने यांच्यात काही कारणावरून वाद झाला। त्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले आणि एकमेकांवर लोखंडी रॉड, फायटर व चॉपरनं हल्ला केल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी मुस्ताक चौद शेख वय 42 राहणार बुवासिद्ध बाबा दर्गा समोर राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रॉड व फायटरनं मारहाण केली। या हल्ल्यात 8 ते 10 जण जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या मोहसिन शेख यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। मुस्ताक शेख यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सूर्यतेज प्रमोद झिने, सत्यम प्रकाश दहिवाळकर, मंगेश झिने, ऋतिक सुरवसे, रुद्राक्ष झिने, अनिकेत नारद, निखिल राजू नारद, साहिल संजय सुरवसे, सौरव अनिल फंड, रोहन डहाळे तसेच इतर 10 ते 15 जण सर्व राहणार राहुरी अशा एकूण 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 851/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करीत आहेत। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।